नगरसेविका सहर शेखचा माफीनामा, मात्र इम्तियाज जलीलांनी तेच चिथावणीखोर वक्तव्य करत वाद वाढवला। येत्या काळामध्ये महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य। मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखचा माफीनामा, भविष्यात अशी वक्तव्य केल्यास कार्यवाही करू, मुंब्रा पोलिसांची नोटीस। भाजपच्या किरीट सोमय्या यांनी केली होती तक्रार। राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? जबरदस्ती चालणार नाही, बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही, मंत्री अशोक चौधरींचं मनसेला आव्हान। बिहारी माणूस महाराष्ट्रामध्ये येऊन पोट भरतो, पण आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची मानसिकता राहिली नाही। रोजगाराच्या मुद्द्यावरून मंत्री गुलाबराव पाटलांनी मराठी तरुणांना सुनावलं। इतक्या वर्षांपासून मराठी माणसाच्या जीवावर निवडून येत आहे, सत्तेच्या लाचारीसाठी मराठी माणसाला दुय्यम समजू नका, मनसेच्या अविनाश अभ्यंकरांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार। डोंबिवली पालिकेची मराठी तरुणीच्या स्टॉलवर कारवाई, राज ठाकरेंकडून प्रकरणाची दखल, आयुक्तांशी चर्चा करणार मनसे पदाधिकारी पाठीशी, अविनाश जाधवांचं तरुणीला आश्वासन। तुझ्या स्टॉलची गाडी तोडून फोडून टाकू म्हणणाऱ्या मनपा अधिकाऱ्याला डोंबिवलीमधील मराठी तरुणी नडली। महाराष्ट्र आमचा, पहिला हक्क आमचा, एकता सामंत सुनावलं। मुंबईच्या नवीन महापौरांची निवड फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार। भाजप शिंदेंकडून अद्याप नगरसेवकांची गटनोंदणी नसल्यामुळे निर्णय लांबणीवर। शिंदे रुसून बसलेत, रुसलेल्या सुनबाईंच्या सारख्या दिल्लीला चक्रा, बहुतेक गटस्थापनेचा मुहूर्त घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकतो। मुंबईतल्या महापौर पदावरून राऊतांची शिंदेंवर टीका। संजय राऊत राहुल गांधींची नवरी झालेत, काँग्रेसची नवरी असणाऱ्यांनी इतरांना सासू बोलू नये, भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। मुंबईमध्ये स्थायी समितीमध्ये सत्ताधारी विरोधकांचं संख्याबळ समसमान, ठाकरेंची शिवसेना 8, काँग्रेस 3, मनसे 1, एमआयएम 1, तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण 13 सदस्य असतील। दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण जवळपास झाल्यातच जमा, दोन्ही राष्ट्रवादी घड्याळावर लढणार अशी माहिती अजित पवार शरद पवारांसह महाविकास आघाडीत येतील, राऊतांचा दावा। तिकीट मागताना कसं करता, तिकीट द्या, पद मिळालं म्हणजे झालं का? आम्ही रक्ताचं पाणी करून सभेला येतो आणि कार्यकर्तेच गायब असतात, अजित पवारांनी गैरहजर कार्यकर्त्यांना फटकारलं। मंत्री छगन भुजबळांना क्लीन चिट मिळाल्यानंतर अंजली दमानियांचा संताप, कलिना लायब्ररी प्रकरणात भुजबळ अजूनही दोषी, दमानिया कोर्टात जाणार। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपच्या 4, शिंदेंची 1 जागा बिनविरोध, कणकवलीमधील वरवडे ग्रामपंचायत समितीमध्ये भाजपची 1 जागा बिनविरोध, देवगड तालुक्यातील पंचायत समितीमध्ये भाजपच्या 3 जागा बिनविरोध। सोलापुरातील बार्शीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी, ठाकरेंच्या दिलीप सोपल यांच्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंसोबत शिंदे, अजित पवार, शरद पवार यांचा फोटो। अनैसर्गिक युती लोक स्वीकारणार नाहीत, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युती, बार्शी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात दोन्ही शिवसेना एकत्रित आल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांची टीका। ओशिवरा परिसरामध्ये गोळीबार केल्याप्रकरणी कमाल खानला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, ओशिवरामध्ये कमाल खानकडून स्वतःच्या परवाना असलेल्या बंदुकीतून गोळीबार। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ, सोनं 3,200 तर चांदी 15,000 महागली। जीएसटीसह सोनं 1,62,946 रुपये, तर चांदीसाठी प्रति किलो 3,50,200 रुपये मोजावे लागतील।